पाटील इथे आलीच पाहिजे, वर्गांना न्याय मिळालाच पाहिजे, वर्गांना न्याय मिळालाच पाहिजे, वर्गांना न्याय मिळालाच पाहिजे, गौतमी पाटील इथे आलीच पाहिजे, गौतमी पाटील इथे आलीच पाहिजे। आंदोलनाचा विषय असा एकच आहे, 30 तारखेला पहाटे 5 वाजता माझा भाऊ तिथे साईडला रिक्षा लावून उभा होता। साईडला रिक्षा लावून उभा असल्यामुळं गाडीतून फिरून आला उजव्या साईडने आणि डाव्या साईडून परत गाडीत गेला आणि गाडीत गेल्यामुळं मागून एक 4 व्हीलर गाडी आली, त्या गाडीने डायरेक्ट त्याला ठोका दिला। ठोका दिल्याच्या नंतर तो गाडीतून पडला, परमानाच्या बाहेर जखमी। आज 4 दिवस झालं माणसासंग पापणी सुद्धा हालत नाही आणि आमची एकच म्हणणे आहे की बाबा समजा आज तुम्ही त्या गौतमी असून किंवा अजून कोण असेल, आज परिस्थिती गरीब माणसाच्या घरातली आहे म्हणून तुम्ही कुठे लक्ष देत नाही आणि जर समजा हे सामान्य कुटुंबामध्ये आमच्या बसली एखाद्या गाडीवाल्याची किंवा एखाद्या 4 व्हीलरची गाडी घासली तर आम्हाला 2-3 मिनिटात कान फाडत लावतात आणि 3ऱ्या मिनिटात पोलीस चौकीत हजर करतात। पोलीस सांगतात की नाही ही गाडी तू गाडी ठोकलेली पैसे भरणं तर काय असेल ते गुन्हा दाखल होतोय। आणि आज सांगा 4 दिवस झाले, कालच्याला मी स्वतः साहेबांच्या पाया पडलो, म्हणलो साहेब मी एक हमाल आहे, माझा भाऊ रिक्षावाला आहे आणि आम्हाला गौतमी पाटलाला ताबडतोब बोलवावी। ते मला म्हणले की आम्ही लेटर दिलेले आणि लेटर देऊन हे केलेले। आज मला सांगा साहेब, ती बायलांच्या पुढे नाचायला तिला वेळ भेटतोय, कार्यक्रम करायला वेळ भेटतोय, पैसे कमवायला तिला वेळ भेटतोय, तिथं पोलीस संरक्षण तिला मिळतंय, बॉडीगार्ड हे असे बंबईच्या बंबे। आणि एखाद्या गरीबाला जर जीव असा असला तर तिला इथं आणायला ताकद चालत नाही का? दुसरी गोष्ट, आज मला सांगा येरवड्यासारख्या ठिकाणी घटना घडली, 1 तासात सगळे लोकेशन हल्लं। तो पण माणूसच होता ना आणि हा पण माणूसच आहे। हा काय मुसलमान आहे का? मराठीच माणूस आहे आणि मराठी माणसाला जर न्याय मिळत नसला महाराष्ट्रात तर मग उपयोग राहून काय उपयोग आहे? आज मला सांगा साहेब असतील किंवा गौतमी पाटील असेल किंवा कोण असेल, त्याला पण आई बाप भाऊ बहीण आहेच ना। जर समजा ह्यांच्या एखाद्या पोराला झालं आणि मी म्हणतो एवढे सगळे साहेब लोक आहेत, त्यांना आम्ही जाणून बुजून दगड घालतो आणि त्यांनी म्हणावं की अरे जाऊ चुकून झाले, काय होत नाही, तू लेटरवर ये, हे चालेल का साहेब? जर समजा माझा बाप जर PSI असता तर मी 2 मिनिटात ह्यांना सगळ्यांना कामाला लावली असती, पण आम्ही गरीब माणसं, शेतकरी माणसं, आम्हाला काय कळतंय यातलं आणि आम्हाला गोड बोलते नाही आम्ही तुमच्यासाठी हे करतोय ते करतोय। अरे काय करतोय? आमच्या जीवावरती पैसे खाऊन बसला आणि उद्या सकाळी तुम्हाला सांगतो भावाची शपथ घेऊन ज्या ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या भावाच्या हे करून पैसे खालेत त्याचा वाटोळच होणार आणि आमची गंभीर आरोप राहणार। आणि आम्ही जीव गेला तरी चालेल, मी स्वतः आता भाऊ मिळालेले म्हणून मी स्वतः आहे ना पेट्रोल टाकून माझा आत्महत्या करणार, सगळे सांगणार की साहेबांनी या माणसांना पाठीशी घातले आणि आमच्या समाजाला साथ दिले नाही किंवा गरीबाला मार्ग देत नाही म्हणून। माझी एवढी ठाम भूमिका आहे। आता तुमची मानसिकता काय आहे? माझी मानसिकता अत्यंत खचलेली आहे। गेले 4 दिवस मी कंटिन्यू, पहिले 2 दिवस तर आम्ही शांत राहिलो, आम्ही खूप सुज्ञान सुशिक्षित घरातले लोक आहोत, आमचे वडील खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये होते, त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचा आम्ही पूर्णपणे प्रशासनावर विश्वास ठेवला की ते आम्हाला न्याय मिळवून देतील। पण 2 दिवसानंतर जर मला कळतंय की कोणत्याच प्रकारचा न्यायाची कुठेच गुंजाईश मला दिसली नाही, CCTV फुटेज मिळाले नाहीत, CDR मिळाले नाहीत, जो अजूनही आत्ताच्या क्षणापर्यंतही अल्कोहोल कन्झम्पशनचे रिपोर्ट्स पोलिसांना मिळालेले नाहीयेत। अल्कोहोल कन्झम्पशनच्या रिपोर्ट्सला एवढा वेळ लागतो का? CCTV फुटेज अशी एकही नाहीये की ज्या ड्रायव्हरचा चेहरा दिसेल किंवा त्यात गौतमी मॅडम तिथे आहे की नाही असा आपल्याला आढळून येईल। जर त्यांना म्हणायचे गौतमी मॅडम तिथे नाही आहेत, पण मला म्हणायचे गौतमी मॅडम तिथे आहेतच आणि या सगळ्याचा पुरावा फक्त आणि फक्त तिथे असलेले 4 आय विटनेस आहेत, ज्याच्यावर आता ही सगळी केस चालू आहे। आय विटनेस ही अशी गोष्ट आहे जी मॅनेज होऊ शकते। मला सगळे प्रूफ पाहिजेत, सगळे CDRs पाहिजेत, मॅडमचे 4 नंबर असतील, 5 नंबर असतील, 5 फोन असतील, सगळ्याच्या लोकेशन्स, जो ड्रायव्हर तिथे होता त्याच्या लोकेशन्स आणि त्यानंतरची गाडी टोईन करून घेऊन गेलं, जो माणूस तिथून पळून गेला ऍक्सिडेंट झाल्यानंतर तो गेला कुठे, त्याच्या सगळ्या CCTV फुटेज, जर गाडी तिथे होती तो माणूस पळून किती पळून गेला त्या सगळ्याच्या त्या सगळ्याचे CCTV फुटेज हव्यात मला। त्या व्यक्तीच्या CDR पाहिजेत, गाडी टोईन करून घेण्यासाठी कोण आलं, त्यांना फोन कोणी केला, ते गाडी टोईन करून घेऊन कुठे गेले, त्यांनी कुठे गाडी लावली, तिथून पुढे पोलिसांना कशी प्राप्त झाली, जो आरोपी पकडला तो पकडला कसा, सगळ्या गोष्टी पाहिजेत सर मला। आणि ह्यासाठी मी 4 दिवस वाट बघते आणि आपल्या प्रशासनाने मला आता येण्याची CCTV फुटेज दाखवले। 4 दिवसात फक्त आपल्या प्रशासनाच्या तपासामध्ये एवढीच प्रगती आहे।
आता जे इथं आंदोलनासाठी ते कोण आहेत, आता तुमच्या सोबत कोण कोण आहे? हा माझा परिवार आहे सर, सगळा माझा परिवार आहे, जो की 2 दिवस शांत होता, पण आता शांत राहणं आमच्या पण कपॅसिटीच्या बाहेरचं आहे, आमच्या मेंटॅलिटीला पण नाही आहे सर. आणि आमची जास्त काही अपेक्षा पण नव्हत्या. जो कोण गाडीचा मालक आहे त्यांनी फक्त ऍटलीस्ट सहानुभूती दाखवायला तरी आम्हाला यावं. गौतमी मॅडमला एवढा पण वेळ नाहीये का आमच्यासाठी? आजी त्यांनी पॉझिटिव्ह प्रतिमा जी त्यांनी बनवलेली आहे समाजात, त्या प्रतिमेच्या विरुद्धच आहे त्या सगळ्या गोष्टी. ड्रायव्हरवरती गुन्हा दाखल झालेला आहे, तर मग आता अटकही केल्याचं सांगितलं जात आहे. मग गौतमीच इकडे यावे अशी तुमची मागणी नेमकी काय? मुळातच कुटुंबाशी आम्ही बोललो या विषयाबाबत, संपूर्ण माहिती घेतली. त्यापूर्वी पोलिसांशी सुद्धा आम्ही बोललो. पोलिसांच्या बोलण्यात प्रचंड विसंगती आहे. जसा तपास व्हायला पाहिजे तसा तपास झालेला नाही, कारण 30 तारखेला घटना घडली आणि आज 3रा दिवस आलेला, 4था दिवस आलेला आहे, तरी सुद्धा विशेष काहीही प्रगती या केसमध्ये दिसत नाहीये. आणि ते म्हणतात ना की आम्ही ड्रायव्हरला अटक केलेली आहे, तर ड्रायव्हरच हा मुळात फेक आहे असं या पूर्ण कुटुंबाचं म्हणणं आहे. कारण जो ड्रायव्हर होता तो पळून जाताना दिसतोय आणि ती गाडी जिथे जी अपघातग्रस्त गाडी आहे गौतमी पाटीलची, ती गाडी कोणीतरी टो करून क्रेनच्या सहाय्यानं दुसरीकडे हलवली. मग तो फोन क्रेनवाल्याला कुणी केला, ती गाडी कशी नेली याचा शोध पोलिसांनी घेतला नाही. हे विशेष आहे की ती गाडी तिथपर्यंत कशी गेली. त्या क्रेनवाल्याला सुद्धा अटक करायला हवी होती, त्याला सुद्धा आरोपी करायला हवं होतं, पण असं त्यांनी केलेलं नाहीये. मग नेमकं हे अशा पद्धतीने का चाललेलं आहे, हाच राग आणि एक वेदना या कुटुंबाची आहे. आमचं म्हणणं इतकंच आहे की गौतमी पाटीलला 30 तारखेला जर पोलिसांनी नोटीस पाठवलेली होती, तर आज 3 दिवस उलटून गेलेत तरी सुद्धा ती पोलीस स्टेशनला हजर का झाली नाही. हे जर सामान्य व्यक्ती असती तर त्यांच्या बाबतीत काय बरं या पोलिसांनी केलं असतं, हे संबंध महाराष्ट्राला आणि पुण्याला सुद्धा माहिती आहे की आपलं प्रशासन नेमकं काय करतंय. आणि त्याचे दाखले रोजच्या रोज मीडियाच्या माध्यमातून आपल्याला त्यांचे प्रताप सुद्धा दिसत आहेत. त्याच्यामुळेच या कुटुंबाला सुद्धा भीती आहे की कुठंतरी काहीतरी गल्लत होतीये. आम्हाला सत्य पाहिजे, सत्य आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि मुळात गौतमी पाटीलची जास्त जबाबदारी आहे, कारण तिच्या नावावरती गाडी आहे. जरी ड्रायव्हर गाडी चालवत असला तरी तिच्या नावावरती गाडी आहे, तर तिची जबाबदारी काहीच बनत नाही का याच्यामध्ये, तर आहे. त्याच्यामुळे तिला इथे बोलवा असं या कुटुंबाचं म्हणणं आहे. कारण संवेदना नावाची काही चीज आहे का नाही माणसामध्ये. आपल्या हातून आपल्या गाडीमुळे एखाद्याचा जीव जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तो माणूस दीनानाथमध्ये ऍडमिट आहे, प्रचंड खर्च आहे, हे कुटुंब गरीब आहे. असं असताना एक संवेदना म्हणून विचारपूस तरी करावी कुटुंबाची, एवढी मागणी त्यांची आहे. तर त्यासाठी तुमच्या माहितीनुसार कोण कोण होतं गाडीमध्ये? आता जसं गिरीशदादा म्हटले त्याप्रमाणे आम्हाला ती सुद्धा शंका आहे. आणि गौतमी पाटील त्या गाडीत नव्हती असं पोलिसांकडनं कळलेलं आहे. ड्रायव्हर गाडी चालवत होता. मग जो कोणी ड्रायव्हर ठेवलेला होता तो नशा करून ड्रायव्हिंग करत होता का? ज्या पद्धतीने ती धडक बसलेली आहे तिथं 100% ती व्यक्ती दारू प्यालेली होती. त्याशिवाय इतका मोठा ॲक्सिडेंट होऊच शकत नाही. आणि गाडी रस्त्याच्या बाजूला होती, अशी काय रस्त्याच्या मध्ये गाडी ते चालवत नव्हते, ते पॅसेंजर घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे होते. मग हे म्हणतायत की रिपोर्ट आमच्याकडे अजून यायचे आहेत आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की ती व्यक्ती दारू प्यालेली नव्हती. हा काय प्रकारे, म्हणजे शंकेलाच वावे ना सगळ्या गोष्टीमध्ये. मग तुम्ही आम्हाला जे आहे ते सत्य समोर आणा. कुठल्याही पुढाऱ्याचा, कुठल्याही नेत्याचा पोलिसांनी दबाव याच्यात घेऊ नये. कारण गौतमी पाटील आज स्टार आहे, आज अख्ख्या महाराष्ट्राला तिने नाचवलंय, अख्खा महाराष्ट्र तिने खराब केलेला आहे. मात्र नाचायला तिला वेळ आहे, पण इथे या कुटुंबाला भेटण्यासाठी किंवा माफी मागण्यासाठी तिला वेळ नाहीये, हे आमचं म्हणणं आहे. आज या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, पोलीस तपासात काय विसंगती तुम्हाला दिसते? आम्ही त्या ठिकाणी विचारलं पोलिसांना की त्या ठिकाणी ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस ती जी गौतमी पाटीलची जी गाडी होती ती कोणत्या क्रेननी तिकडे घेऊन गेले. जागची जी गाडी आहे ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला ती गाडी कोण क्रेनवाला घेऊन गेला. बरं ती गाडी जो कोण घेऊन गेला तिथून त्यांनी गाडी गायब केली. त्यानंतरनं ती गाडी परत पोलीस स्टेशनला कोणत्या क्रेनने आणली गेली. आम्ही पोलिसांना विचारलं गाडी इथं कशी आली ती ॲक्सिडेंटची, तर पोलिसांना उत्तरच देता येत नाही आहे. म्हणजे एखादा व्यक्ती उगाच असं गाडी लावून जाणार आहे का. तर पोलिसांचं 100% त्या आरोपीशी बोलणं झालेलं आहे. कारण त्या गौतमी पाटीलच्या गाडीचा पुढची नंबर प्लेट त्या रिक्षाला चिटकली होती आणि ती चिटकलेल्या नंबर प्लेटवरून त्या गाडीचा शोध लागला असता हे पोलिसांनी त्यांना सांगितलं. त्यानंतर ती गाडी इथं आली. बरं इथं ज्या क्रेननी टो करून गाडी इथं आणली
ते क्रेनवाला कुठे आहे, त्याचं नाव नंबर पोलिसांनी घेतलं नाहीये. 4 वेळा पोलिसांना 5 वेळा प्रश्न विचारला की का असं कोणी पण वस्तू आणून ठेवू शकतं का चौकीमध्ये, तर त्याचंही उत्तर त्यांना देता येत नाहीये. आरोपीला कुठून उचललं हेच PI साहेब एक म्हणतात आहे, सिनियर PI साहेब एक म्हणतात आहे, दुसरे अधिकारी एक म्हणतात आहे. म्हणजे तिघांच्याही बोलण्यामध्ये पूर्णपणे तफावत आहे. हे सगळं टोलवाटोलीचं उत्तर या ठिकाणी देत आहे. या ठिकाणी गोरगरिबाच्या ह्याचं काहीच जीवाची काहीच किंमत नाही या लोकांना. कोणीतरी माहिती म्हणजे प्रत्यक्षदर्शींकडून काय अशी माहिती आलेली, कोणतरी सत्ताधारी पक्षाचा व्यक्ती त्या गाडीमध्ये होता, तो दारू प्यायलेला होता. सकाळी त्या स्थानिक तिथलच्या रिक्षावाल्यांचं म्हणणं एक होतं की तो व्यक्ती असा असा होता, आणि नंतर त्यांच्या धमक्या त्या रिक्षावाल्यांना काही गेल्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांना जे स्टेटमेंट दिलं त्यात सांगितलं की बाबा आम्हाला माहिती नाही, एक व्यक्ती होता फक्त. तर बऱ्याच गोष्टी आहेत, पोलीस पण सगळी तफावत करतात. गाडी तर कशी काय अचानक आली, बऱ्याच गोष्टी आहेत. आमची हीच मागणी आहे की त्या गाडीचा पहिलं तर पूर्ण CDR आणि पूर्ण फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट काढा, ती गाडी नेमकी आली कुठून. टोल नाक्यावरनं आली तर ते टोल नाक्याचे पूर्ण CCTV घ्या. टोल नाक्याचे फक्त आम्हाला खालचे CCTV दाखवत आहेत, जे नंबर प्लेटचे पूर्ण का दाखवत नाहीये. इथे एक तफावत आहे. ती गाडी त्यानंतर एका मला वाटतं पेट्रोल पंपावरती थांबली, तासभर थांबली. तिथलचे इथे पूर्ण CCTV घेत नाहीयेत. ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला तिथे समोरच्या साईडला कॅमेरा होता, तर कॅमेराचा अँगल खालच्या साईडला काय, तो वरच्या साईडला असायला पाहिजे. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत की त्या बरोबर मॅनेज केलेल्या आहेत आणि ते सत्य समोर येऊ नये म्हणून लपवण्याचा प्रयत्न चालू आहे. पण जेव्हा आम्हाला ही गोष्ट कळाली या ताईंकडून, आमच्या पवन चौरेंकडून, त्यावेळेस मी आमच्या रेखाताईंना फोन केला. आम्ही या ठिकाणी आलो आणि आमची हीच मागणी आहे शिवसेनेची, जोपर्यंत ह्या ताईला, ह्या गोरगरीब कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत, आणि जोपर्यंत इथं ती गौतमी पाटील येत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व हे मुळशीकर सर्व इथून कोणी हलणार नाही. आम्ही त्या ठिकाणी न्याय गौतमी पाटील या गोरगरीब कुटुंबांना मिळवूनच देणार. गौतमी इथं आलीच पाहिजे. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला न्याय हवा आहे, आणि पोलीस प्रशासन, महाराष्ट्र पोलीस ह्यांच्या जीवावर सगळे गोरगरीब, सगळे माणसं त्यांच्यावर भिस्त ठेवून इथं राहतात, आणि त्यांनीच जर आमच्यासारख्यांना जर असं टोलवाटोलवी केली, दगाबाजी केली आमच्याशी, तर मग आम्ही कोणाकडे न्याय मागायचा. आज माझा पुतण्या तिथं मृत्यूशी झुंज येतोय. 3 दिवस झालेत, आज 4 दिवस झाले कोमात आहे. मग ह्या गोष्टीचा आम्हाला तपास लावून द्या. आम्हाला काय हवंय तुमचे CCTV वगैरे दाखवा आणि आम्हाला न्याय द्या, आणि गौतमी पाटीलला हजर करा. आता पुढं काय करणार आहेत? नाही आली आता गौतमी तर काय करणार? आमरण उपोषण करणार. आता इथं बसलोय, इथून हलणार नाही. आम्ही इथून हलणार नाही. आणि मोठं आंदोलन अजून आमच्या गावाकडे वगैरे, अजून माणसांकडे, आमच्या नातेवाईकांकडे अजूनपर्यंत तरी लांबपर्यंत नाही गेलेलं हे. जर सगळे जर इथं हजर झाले नातेवाईक सामान्य तर मग खूपच आहे. दाखवली जाईल, दुसरं काही नाही. सामान्य माणसाची जी ताकद आहे ती इथं दाखवली जाईल. लढा हा फक्त सामान्य माणसांसाठी आहे, त्यामुळे महाराष्ट्र पण आम्हाला दुसरं काहीच नकोय ना. आम्हाला फक्त ज्यांच्या गाडीने ऍक्सिडेंट झाला त्यांना इथं हजर करा.